36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गारज येथे वेदशास्त्र संपन्न झालंय. बाजीराव स्वामी महाराजांच्या 28व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्त परायण सौ मनीषाताई बिडाईत पाटील यांच्या अमृतमय वाणीतून भव्य आणि दिव्य स्वरूपात श्रीरामकथा सुरू आहे. केवळ राम जन्म, सीता स्वयंवर, राम वनवास, सीता शोध, रावणवध आणि राम राज्याभिषेक एवढेच रामायण नसून सामान्यातील सामान्य मनुष्याने देखील कशा पद्धतीने यथार्थ जीवन जगलं पाहिजे याची दिशा दाखवते ती श्रीरामकथा. जीवनातील सर्व दुःखांची वजाबाकी म्हणजे रामकथा. संसारात तापलेल्या जीवाला शांती प्रदान करते ती रामकथा. जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे श्रीरामकथा. सीतामाईची विदाई होत असताना, मुली ज्या घरी तू आता जाणार आहेस त्या घराला आपलं घर समज आणि प्रतिव्रता धर्म सांभाळ हो. ही लेकीला उत्तम शिकवण देणारी रामकथा आणि आपल्या घरात नांदायला येणारी सून आपल्या घरची लक्ष्मी आहे, तिचा आदर सन्मानच केला पाहिजे हे नारी सन्मानाची शिकवण देते ती ही रामकथाच. पूर्वी राक्षसांमध्येही भावाभावात प्रेम होते, माणुसकी होती. आज कलियुगात भाऊ भावाचा वैरी होताना दिसतोय. माणुसकी लयाला जाताना दिसते. म्हणून खऱ्या अर्थानं माणसाला माणसाची किंमत करण्यासाठी रामकथा श्रवणाची नितांत गरज आहे. स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांकडून आपल्या संस्कृतीचे जतन, पुरुषांनी निर्व्यसनी राहून धर्माचे रक्षण करणे आणि नवीन पिढीमध्ये लहान मुलांमध्ये भविष्यातील भारत बघत संस्कार जतन करून सुसंस्कारित पिढीला घडवण्याची जिम्मेदारी ही रामकथा श्रवणातून सहज पार पडू शकते. म्हणून रामकथा आजच्या कलियुगात संजीवनी बुटीचं काम करते. लयाला जाणाऱ्या धर्माला चेतना देण्याचं काम आमचे ग्रंथ करतात. खऱ्या निखळ ऐवदत असणाऱ्या सच्चिदानंद रामांची ओळख करून देणारी श्रीरामकथा आज प्रत्येकाच्या मनात बिंबवणे अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन रामायणाचार्य हरिभक्त परायण सौ मनीषाताई यांनी गारज येथे चालू असलेल्या कथेतून सोमवारी केलं. सर्व तरुण वर्ग या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र सेवा देत आहेत. सन्माननीय एकनाथराव जाधव या कथेचे सेवादाते आहेत, तर स्थानिक आणि परिसरातील पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या ज्ञानयज्ञाचा लाभ घेत आहेत. पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, लाडले लखन लाल की जय, बोलो रे भाई सब संतन की जय हो. आपण माझ्या नदी प्रेमात वाटीदार होऊ देत नाही हा मुद्दा आपला चाललेला. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला जरा विरामाकडे जायचंय, कारण 12 वाजता इथे कीर्तन होणार आहे ना. आज परमपूजनीय प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न योगी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण निपाणे, छत्रपती संभाजीनगर, गारज.